नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय लक्ष्मीच्या पावलांनीचा आजचा एपिसोडच्या सुरुवातीला इथे पत्रकार ओरडत असतात अजून की आबासाहेब सन्माननीय व्यक्तिमत्व आहे, तुम्ही असं वागून तुम्ही फॅमिलीच्या रेप्युटेशनलाच गालबोट लावलं वगैरे. आणि आता त्याच्यानंतर इथे अद्वैत न बोलता कला बोलायला चालू करते. ती म्हणते एक्सक्यूज मी, आणि आता सगळे तिच्याकडे बघतायत बरं का. आणि ती म्हणते हे बघा, पत्रकारिता हे एक सन्माननीय क्षेत्र आहे आणि त्यामुळे कुठल्याही आधाराशिवाय तुम्ही असं बोलणं तुम्ही तुमच्या क्षेत्राला गालबोट लावण्यासारखं आहे. तुमच्यासारख्यांच्या काही चुकीच्या वागण्यामुळे तुम्ही अख्खं क्षेत्र चुकीचं ठरवताय, तसं करू नका असं कला इथे बाजू म्हणते. आणि मग ती म्हणते की रिपोर्टर, हे बघा तुमच्या नवऱ्याचं अनैतिक वर्तन आम्हाला पटलेलं नाही. आता कला म्हणते एक मिनिट, माझं पूर्ण बोलणं झालेलं नाही आहे, पूर्ण बोलून झालेलं नाही आहे. कुठलीही शहानिशा न करता कुठल्याही पुराव्याशिवाय तुम्ही वाटेल ते बोलत चाललाय आमच्या घराबद्दल, मुख्य म्हणजे आमच्या वैयक्तिक वैवाहिक आयुष्याबद्दल. इथे चार चौघात तुम्ही वाभाडे काढताय आणि हे अत्यंत अनैतिक आहे, हे अत्यंत चुकीचं आहे. पोलीस स्टेशन ही जागाच नाही आहे हे चुकीचं बोलण्याची. अद्वैत चांदेकरवर झालेले आरोप खरे आहेत की खोटे आहेत याची शहानिशा करायला आम्ही इथे आलेलो आहोत, आणि त्याबद्दल कुठली गोष्ट आमच्या हाती लागली की आम्ही तुम्हाला सगळ्यात आधी सांगू, तुमच्यासमोर ती सगळ्यात आधी आणू. पण तोपर्यंत तुम्ही कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोचायचं नाही आहे आणि आमच्या कुटुंबाच्या इब्रतीवर इथे ताशेरे ओढायचे नाही आहेत. तो ताशेरे ओढू नका असं इथे कलाने आता रोखठोक उत्तर दिले बरं का रिपोर्टरना. आणि आता कला आणि अद्वैत पोलीस स्टेशनमध्ये आज चालले, तोपर्यंत पोलिसांना सुद्धा या रिपोर्टरनी थांबवलंय आणि पोलिसांना सुद्धा ते प्रश्न विचारतायत की तुम्ही काय सांगाल या विनयभंगाच्या केसविषयी. मग ते म्हणते मला वाटतं जेवढं बोलायचंय तेवढं बोलून चाललंय, आता यापुढे काही सांगण्यासारखं नाहीये. पण तुम्ही त्या मुलीचा आवाज का दाबताय? अद्वैत चांदेकर सारख्या मोठ्या पार्टीकडून पैसे घेऊन तुम्ही ही केस बंद करणार आहात का? असं काय हा वाह्यात प्रश्न आहे. तुम्ही इतकंच म्हणतो की प्रत्येक गोष्टीची शहानिशा झाली पाहिजे असं म्हणून पोलीस पण आत निघून जातात. तोपर्यंत ती मुलगी आली आणि ती मुलगी बघा काय काय बोलती, आणि इकडे कला आणि सरोज कसे आमने सामने असे पाठमोरे उभे आहेत. त्या मुलीचं बोलणं ऐकत इंटरेस्टिंग आजचा भाग प्रेक्षकांना. आता ती मुलगी म्हणतीये, बघूया काय काय. दादानू ताईनू, मी गरीब आहे, माका पण लाज असा. शेवटी स्त्रीची इज्जत म्हणजे एका मातीच्या भांड्यासारखीच असा, एकदा फुटली की परत जोडूक येणार नाही. पण माका एक समजत नाहीये, माझ्यावर हात टाकलेल्या श्रीमंत माणसाच्या बाजूक सगळे कसे काय उभे राहतात, माझ्या बाजूला कोण उभे राहतंय? माका सांगूक लाज वाटता. मी ज्याका साहेब म्हटलं त्याने माझ्या बाजू काय केला असं ती म्हणते. आणि तोपर्यंत ह्योच तो माणूस अद्वैत चांदेकर असं म्हणते. आणि सरोज इकडे की काय वाटेल ते बोलते ही मुलगी, आणि मी आता तिला बोलायला जाते असं म्हणून ती की असं होता कामा नये, ही चांदेकरांच्या नावाला काळीमा फासणार आहे असं म्हणते. नाही, मी हे अजिबात होऊ देणार नाही असं ती म्हणते आणि त्या मुलीला बोलायला जाते. तोपर्यंत इकडे कलानं धरलंय. सरोज मॅडम हात सोड. मग तो कला सांगते, सरोज मॅडम मला कळतंय तुम्हाला आता खूप राग आलाय, मलाही आलाय, पण आपण आता असं रागाच्या भारात आपण कुठलेही पाऊल नको उचलायला की जे पुढे जाऊन चांदेकरला त्रासदायक ठरेल, घातक ठरेल. मग ते म्हणते कळतंय मला, तू सांगायची गरज नाही असं सरोजने इथं सांगितलं. आणि सरोज आत निघून गेली आणि कला इथे बघत राहिली ती नेमकं काय काय बोलते ते. आणि ती मुलगी म्हणतीये की माझी फक्त एवढीच इच्छा आहे, अद्वैत चांदेकरला शिक्षा व्हायला हवी असं सगळं इथे चालू आहे. आणि प्रेक्षकांनो तिथे घरची खबरबात बघूया आता. तर आबा टेन्शनमध्ये बसलेत आणि इकडे श्रीकांत कुणाला तरी फोन लावतायत आणि आबा विचारतात, अरे काय झालं श्री, लागतोय का फोन? तेवढं आबा, त्या पोलीस चौकीमध्ये माझा एक मित्र काम करतोय, त्यालाच फोन करतोय मी असं म्हणून चालू आहे. आणि आबा इथे बसलेत. तर माझ्या नातवाच्या मागं कोणाची नाट लागली आहे समजत नाही मला असं ते म्हणतात. आणि इकडे रोहिणी मात्र हसतीये बरं का, आणि राहुल पण. आणि मग सोहम पण येतो. आबा तुम्ही काळजी करू नका, आपण प्रयत्न करतोय ना, होईल काहीतरी, मी पण प्रयत्न करतोय, कॉल करतोय लोकांना असं सगळं झालंय. आणि तिकडनं आता कलाची आई, बाबा आणि काजल पण आलेली आहे. आबाजी रजनीताई काय झालं हे असं म्हणून त्या रडतच एकदम आलेल्या आहेत. आणि बघूया पुढे काय काय होतंय ते. हे समजा काय झालं, आम्ही टीव्हीवर बघितलं आणि आलो इथे. रजनी म्हणते, बहिणी तुम्ही शांत व्हा, सांगते मी सगळं, बसा या ना असं सांगितलेलं आहे. आणि मग तर जाऊ बापाने कला सुखरूप आहेत नव्हे असं म्हणत इथे बाबा विचारतात ते. आणि आता कला तेवढ्यात बघा काजल आणि सोहमची नजर होतीये, पण दोघं असे शांत बसतायत. आणि मग आता रजनी म्हणते की हो आत्ताच पोलीस स्टेशनला गेलेत सगळे,
अजून गुन्हा सिद्ध नाही झालेला आणि पण म्हणजे विनयभंगाचा केस आहे ना, म्हणजे विनयभंगाचा गुन्हा आहे असं म्हटल्यानंतर प्रत्येकाला आता धक्का बसतोय आणि त्याचे पुरावे म्हणून आम्हाला फोटो पण दाखवलेत. हे सगळं ऐकल्यानंतर कलाच्या आईला चक्करच येते, तिला धक्का बसतो जोरात, गरगरतं तिला एकदम आणि म्हणजे 2 मिनिटासाठी आपल्याला पण भीती वाटते. किती संकट येत आहेत या कला आणि अद्वैतवर. ॲक्सिडेंट झाला, हे सगळं झालं आणि मग त्याच्यानंतर सोहम इथे जातो पाणी आणतो म्हणून आणि राहुल बघा कसा बघतोय. रोहिणी तिथेच बसून राहिले, पाणी हे घे म्हणून नुसतं सांगते बरं का. आणि मग त्याच्यात आता पाणी आण लवकर, काजल निघत असते पाणी आणायला, तोपर्यंत इकडे बाबा पण अडवतात. म्हणजे सोहमला आणि काजलला समोरासमोर येऊ देत नाहीयेत, बोलू देत नाहीयेत, असं अडवतायत, एकदम भिंत बनून राहिले 2 जण. आता बहुतेक या प्रकरणानंतर हे प्रकरण समोर येईल, बघू काय काय होतं ते. वहिनी पाणी घ्या म्हणून पाणी दिलं जातंय. सोहम विचारतोय काळजीने, तुम्हाला अजून काही हवंय का, साखर वगैरे काही देऊ का असं म्हणून तो विचारतोय. ते काकी तुम्ही बरे आहात ना असं सोहम विचारतो. मी म्हणते हो बरं आहे मी, अजून काही नको मला असं सांगते. आणि मग आता पुढे बघूया काय काय होतंय ते. रजनीताई काय झालं हे समज, आपण ना ती दोघं आली की नाही, पोरं आली की त्यांची आपण नजर काढून टाकूया, कुणाची तरी वाईट नजर लागले म्हणून हे समधी संकट यायले त्यांच्यावर. आणि ते आबा पण असे की नाही शांत होऊन बसले. तोपर्यंत फोन वाजतोय सोहमचा आणि सोहम तो फोन घ्यायला बाहेर जातोय, मी आलोच म्हणून. आणि काजू तिकडे वळणार असते तोपर्यंत इकडे बाबा पण तिला थांबवतात. बरं का हे दुसऱ्यांदा का तिसऱ्यांदा होतंय असं. रजनी विचारते वहिनी तुम्हाला आता बरं वाटतंय ना आता, तर त्या म्हणतात की हो. मग हे समजा काय झालं आणि कसं झालं. मग त्याच्यानंतर रजनी जे काही घडलं ना ते इथे सांगते सगळ्यांना. म्हणजे ते म्यूटच दाखवलंय पण सगळं जे काही घडलेला प्रसंग आहे तो इथे रजनीने सगळ्यांना इथे सांगितलाय. आता बघू पुढे काय काय होणार आहे प्रेक्षकांनो. पण जरा हा भाग इंटरेस्टिंग दाखवला, मला तरी इंटरेस्टिंग वाटला. तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का, कारण कलाचं एक वेगळं रूप आपल्याला पाहायला मिळालंय. छान वाटलं कलाचं हे रूप बघून. तर तिकडे पोलीस स्टेशनमध्ये गावकरी आलेत. आता कला म्हणते आम्ही तुमच्या गावात आलो, तुम्ही ते आमचा भरपूर पाहुणचार केलात, खरंच तो दिवस आम्ही कधीच विसरणार नाही. माणुसकी काय असते, आपलेपणा काय असतो हे खऱ्या अर्थाने तुम्ही दाखवून दिलं आम्हाला असं इथे कला सांगते. पण त्या दरम्यान माझ्या नवऱ्याने तुमच्यापैकी कोणाकडेही वाईट नजरेने बघितलंय किंवा कुठल्याही चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला असं तुम्हाला कुणाला वाटतंय का असं इथे कला त्यांना प्रश्न विचारते. मग ते म्हणतात की नाही नाही असं काही नाही झालेलं, गावकरी सांगते तिथे. आणि आता ती मुलगी कशी बघते बघा. मग तोपर्यंत कला म्हणते आम्ही तुमच्याबरोबर 24 तास होतो, आम्ही तुमच्याबरोबर तिथे नाचलो, गायलो, जेवलो, तुमच्या उत्सवात सहभागी झालो. पण त्या सगळ्या दरम्यान माझ्या नवऱ्याने तुमच्याकडे किंवा तुमच्या आजूबाजूला कुठल्याही प्रकारची जवळीक करतोय किंवा कुठल्याही प्रकारचं गैरवर्तन करतोय असं वाटलंही तुमच्यापैकी कुणाला. मग तिथलीच बाई म्हणते काय काय बोलतोस ग चेडवा, हे ना आमच्या गावचे जावई झाले आहे जणू असं म्हणून ते सांगते. सगळ्यांका आदराची वागणूक दिली आणि त्यांनी. मग ते दुसरे पण म्हणतात बरोबर असा दादानू आमच्यातले एक होऊन राहिले होते तेव्हा असं म्हणून सांगते. एवढं मोठं माणूस पण जरा सुद्धा जाणीव करून देऊ नाही. वय 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 सगळे त्याला दुजोरा देतात. आणि आता पोलीस असे म्हणजे माहिती घेत आहेत. आणि मग त्याच्यानंतर कला म्हणते असंच वाटतंय ना सगळ्यांना. मग ते म्हणतात हो हो. मग तरी सुद्धा तुमच्या गावातल्या या मुलीने माझ्या नवऱ्यावर आरोप केलेत आणि साधे सुद्धा आरोप केलेले नाहीयेत, विनयभंगाचे आरोप केलेत असं म्हणून कला इथे सांगतेय. विनयभंगाचा आरोप केला या मुलीने. आणि आता बघू ते काय म्हणतायत. आणि मग कला म्हणते हे बघा एक तर ही मुलगी खोटं बोलते किंवा माझा नवरा खोटं बोलतोय असं कला पुढे म्हणते. आणि पण म्हणते मी तुम्हाला सांगते माझा नवरा असं करणारच नाही, काहीच करणं शक्य नाही अशा प्रकारचं, याची मी तुम्हाला 100 नाही 1000 पटीनं खात्री देऊ शकते. तसं तुम्ही या मुलीबद्दल खात्री देऊ शकताय का असं म्हणून तिनं आता प्रश्न विचारलाय. वकिलीत बाई शोभतीये बरं का, हिनं ना वकिलीचा कोर्स करायला पाहिजे. आता बघू पुढे काय काय होणार आहे ते प्रेक्षकांनो. तर आता मी बोलू शकते खात्री देते. आता ते गावकरी बद्दल कसे खात्री देतात का ते बघूया आपण. तर ते गावकरी म्हणतात की नाही कलाताई आणि अद्वैत दादा देव माणूस असत गो, त्यांच्या वांगडा असा विचार करणं चुकीचं असं ते त्या मुलीलाच सांगतात बरं का. तुकाच काय आमका सगळ्यांका माहिती असा अद्वैत दादा असे करूचच नाहीत म्हणून असं ती गावकरी म्हणते एक. आणि कलाताई आणि हिचा म्हणशील ना तर ही नवीनच असा आमच्या गावात असं सांगते आता. आणि मग त्याच्यात आत्ताच रवा केली असा, सुरुवातीला आली तो कुणाशी बोलत नव्हती, आम्हाला कुणाबद्दल हिच्याशी काहीच्याबद्दल काहीच माहिती नाही असं म्हणून आता गावकरी सांगतायत.
आणि मग आता कला आणि अद्वैत बघा कसे एकमेकांकडे बघतायत. मग पोलीस विचारतायत म्हणजे नक्की तुम्हाला काय म्हणायचंय. मग म्हणतात काय गो 6 महिने झाले ना तू का आमच्या गावात येऊन, असं आता ते विचारतात. तेच तर, आणि सुरुवातीला ही कुणाशी बोलतच नव्हती, अंतर ठेवून होती, फारसं काय आमका तिच्याबद्दल काय माहिती नसा असं ते सांगतात. ही बी आमच्याशी अंतर राखूनच वागतंय आणि अजून सुद्धा वागत होती. खरं सांगू का आमका बी हिच्याबद्दल सुरुवातीक शंका आली होती असं आता गावकरीच सांगतायत बरं का. आणि मग त्याच्यानंतर असं आता बोलल्यानंतर आता नवीन काहीतरी बघायला मिळणार. मग तोपर्यंत तिचा जोडीदार आहे किंवा फोटोग्राफर जो आहे तो म्हणतो आता आपली नेहमीची गोष्ट सांगायची वेळ झाली असं हळूच सांगतो. आणि मग आता ती रडायला चालू करते. साहेबांनो बघा की साहेबांनो, आता आमच्या गावातले लोक माझी साथ देणार नाहीत, म्हटलं मी काय करू असं म्हणून आरडाओरडा करायला चालू करते. मी कुठे जाऊ असं म्हणून ओरडते. मी गरीब असं आहे म्हणून म्हणजे माका बाजूक ठेवतोय असं म्हणतात. खरा म्हणजे आता माझ्या सगळ्याच बाजूने सगळ्यांनी उभं राहायला पाहिजे होतं, खंबीरपणे उभं राहायची गरज असा, पण बघा ना सगळ्यांनी माका एकटं टाकलं असं म्हणून ती म्हणते आणि रडायला लागते बरं का. आणि जोरात असं एकदम नाटक करते रडायचं. आणि आता कला बघतच राहिले तिच्या या नाटकाकडे. तोपर्यंत खूपच अशी ती रडतीये जोरजोरात. मुलीची जातच वाईट आहे, सगळे सहन करूच लागता आणि एवढं करून सुद्धा उपरी ती उपरीच असं म्हणते. आणि मग त्याच्यानंतर सरोज मॅडम म्हणतात ए मुली गप्प बस, उगीच नाटकं करू नकोस, गरीब गरीब म्हणून तू स्वतःला म्हणतेस, डंकाई पिटवतेस गरीब म्हणून. एक गरीब दुसऱ्या गरीब माणसाला मी कसं तुझ्यापेक्षा गरीब आहे म्हणून निवडत असतो, आम्हाला नको सांगूस असं म्हणून आता सरोज मॅडम बोलल्यात. आणि मग त्याच्यानंतर ती मुलगी म्हणते तुम्ही माझा आवाज गप करशाल पण मी गप बसूचे नाही असं म्हणून ती सांगते बरं का. जोरातच ओरडते इथे ती मुलगी. 1 मिनिट, माझ्याकडे ना तुमका वाटतं ना खोटं बोलते, माझ्याकडे हे बघा फोटो असं म्हणून ती मोबाईल मधले तुम्हीच बघा आणि सांगा असं म्हणून ती मोबाईल मध्ये इथे फोटो काढून दाखवते बरं का. आणि आता ते पोलिसांकडे तिनं फोटो दाखवलेत आणि ती पोलीस पण असे निरीक्षण करतायत, व्यवस्थित फोटो झूम वगैरे करून बघतायत. आणि मग म्हणतायत या फोटोकडे बघून तर असं वाटत नाहीये की या सगळ्यामध्ये तू इथे म्हणजे तुला नको होतं किंवा तू इथे नकार देतेस असं तुला या सगळ्यामध्ये दिसत नाही असं पोलीस इथे म्हणतात. आणि जेव्हा पोलिसांना ती फोटो दाखवत असते बरं का प्रेक्षकांनो, तेव्हा तो फोटोग्राफरला ते सगळं आठवतं की कसं त्याने त्यांचा फोटो काढला होता ते वगैरे असं आठवतं त्याला. कारण तेव्हा अद्वैतच्या हातात ताडी असते ना, तर तो पडत असतो म्हणून ती त्याला धरायला जाते आणि हा इकडे तेवढ्यात फोटो काढतोय. आता प्रेक्षकांनो इंटरेस्टिंग भाग आहे हा, बघा पुढे काय काय होतंय ते. त्याने फोटो काढलेत आणि तो निघून गेलाय फोटोग्राफर. आणि आता पोलीस फोटो झूम करून बघतायत आणि म्हणतायत की म्हणजे हे फोटो तुम्ही सुद्धा आहात असं म्हणून म्हणतायत ते, पण तुमच्या बॉडी लँग्वेजवरून असं वाटत नाहीये की तुम्ही त्यांना नकार देताय म्हणून असं आता पोलिसांनी गुगली टाकले बरं का. आणि मग त्याच्यानंतर ती म्हणते 1 मिनिट, कला म्हणते तेवढ्यात 1 मिनिट मला सांगा तुझ्याबरोबर असा गैरव्यवहार होत असताना हा कोण व्यक्ती आहे जो फक्त तुझ्या आणि फक्त तुझेच फोटो काढत होता म्हणजे असं ती आता मुलगी विचारते. मग ती कला म्हणते म्हणजे ती व्यक्ती तुझ्या जवळची असायला हवी म्हणूनच ती तुझे असे फोटो काढते ना, फक्त तुझेच फोटो काढते. आता गुगली आली बरं का, इथे ट्विस्ट आलाय मोठा प्रेक्षकांना बघा हा शेवटपर्यंत. आणि ती व्यक्ती जर का जवळची असेल तर तिने फोटो काढणं गरजेचं आहे का तिने तुझी मदत करणं? मला तर वाटतंय साहेब हे कोणीतरी ना घडवून आणलंय असं इथे ती म्हणते. आणि असं बोलल्यानंतर तोपर्यंत ती मुलगी म्हणते जास्त शहाणपणा करू नकोस हा तू, ज्याने माझ्याबरोबर असं केलं म्हणजे तुझ्या नवऱ्याने असं केलं आणि त्याका मी चांगलाच धडक शिकवतलो असं ती म्हणते बरं का. आणि खूप जोरात ओरडायला लागते. आणि काय ग तू स्वतः एक बाई असून दुसऱ्या बाई कसं बोलतेस, तुझी जीभ कशी झडते का असं चुरू चुरू बोलताना असं ती त्या विचारते बरं का कलालाच मुलगी. आणि तो मुलगा तेवढ्या तिला म्हणतो की तू पुढं बोलच म्हणून. मग ती म्हणते माझं नशीबक वाईटच आहे, कोणती शिक्षा देतेस तू देव मला असं म्हणून जोरात परत रडते. आणि ही धरती मला ही जमीन का मला गिळून का नाही टाकत असं म्हणून खूप आरडाओरडा करते बरं का. आणि आता सरोज पण तिचं नाटक बघते. तोपर्यंत कला म्हणते हे बघ तू आरडाओरडा केलास कांगावा केलास म्हणजे तुझा मुद्दा सिद्ध होत नाही असं म्हणून ती सांगते. असो सर मला एक त्या फोटोग्राफरशी बोलायचं आहे असं म्हणून सांगते. तो आलाय का इथे असं म्हणून ती विचारते. मग ते गावकरी म्हणतात होय होय आला ह्योच तो पोरगो असं म्हणून आता त्या फोटोग्राफरकडे दाखवतायत बोट. आणि ह्यानेच उत्सवाचे फोटो काढलेत.
उत्सवाच्या दिवशी तुम्ही फोटोग्राफर म्हणून काम करत होतात का, असं कला आता विचारते. आणि तो म्हणतो की हो मीच फोटोग्राफर असा. आता सरोज पण बघायला लागले बरं का त्याच्याकडे. मग कला म्हणते मग हिच्याबरोबर गैरव्यवहार होत होता तेव्हा तुम्ही तिचे फोटो काढलाच बसलात, यो काय प्रश्न असा, असं म्हणून तो विचारतोय बरं का. आता मुलगा गाववाल्यानेच मला फोटोग्राफर केलाय असं म्हणून तो सांगतो. ज्या दिवशी तुझा योगो त्या पोरी सोबत ना काहीतरी वंगाळ करताना दिसलो म्हणून मी फोटो खिचला, प्रूफ नको, असं म्हणून तो फोटोग्राफर म्हणजे तो मुलगा जो कोणी आहे तो इथे बोलतोय. आणि मग इकडे कला म्हणते अरे पण तुला तिच्याविषयी इतका कळवळ आहे, मग तिचे फोटो काढायच्या ऐवजी तिला वाचवण्याचा प्रयत्न का नाही केलास, असं म्हणून आता तिनंच गुगली टाकले बरं का कलानं त्या फोटोग्राफरला. आता तो फोटोग्राफर काय उत्तर देतोय बघूया. आणि मग ते म्हणते माका म्हणजे मी, ए माका तुका काय करतोयस माका तुका, असं म्हणून इथे पोलीस विचारतात आणि नीट काय ते बोल असं सांगतात. मग माका सांगितलेलं तेच काम मी पूर्ण केलं असा, बाकीच्या गुचापत्या मी कशाला करू, म्या फक्त हिचे फोटो काढले प्रूफ पाहिजे म्हणून, असं तो फोटोग्राफर वर्तवण करून बोलतोय बरं का. आणि आता कला म्हणते या दोघांमध्ये ना काहीतरी गडबड वाटते मला, यांच्याशी वाकड्यात बोलून म्हणजे सरळ उत्तर मिळणार नाही, सरळ बोलून सरळ उत्तर मिळणार नाही, मलाच आता असं काहीतरी केलं पाहिजे की खरं काय ते आपोआप बाहेर येईल. आता बघूया कला काय म्हणते ते. आणि मग पोलीस विचारतात कला मॅडम यावर तुमचं काय म्हणणं आहे. आणि मग कला म्हणते ठीक आहे सर, मला हा म्हणतो की तिचं मला मान्य आहे असं आता तिने सांगितलं, माझा नवराच दोषी आहे असं म्हणून आता कलाने ट्विस्ट दिलाय बरं का ह्या वाक्याला. असं ती म्हणते की माझा नवरा दोषी आहे. तर सरोज कशी गप्प बसेल, सरोज तिला असं ओढून नेते बाजूला आणि काय म्हणते बघूया. ए मुली तुला कळतंय का तू काय बोललेस ते, असं म्हणून ते विचारते. तुला कळतंय का, मूर्ख आहेस का तू, डोकं फिरलंय का तुझं, असं म्हणते. सरळ सरळ तू आदवेची आरोप करतेस, तिचा गुन्हा मान्य करतेस. हे बघ मी तुला माझ्या आयुष्याशी खेळू देणार नाहीये असं म्हणून आता सरोज इथे ओरडते बरं का. आणि तुझ्या अशा वागण्यामुळे त्याच्या आयुष्याचं नुकसान होणार आहे याचं हे लक्षात कसं येत नाहीये तुला. मग कला सांगते सरोज मॅडम ऐका माझं, तुम्ही शांत व्हा. हे बघा माझ्या डोक्यात एक वेगळा प्लॅन आहे, प्लीज मला तो पोलिसांना सांगू द्या किंवा तसं करू द्या. मग इथे सरोज म्हणते माझा तुझ्यावर काडीचाही विश्वास नाहीये, मी तुला त्याच्या विरोधात वागू देणार नाहीये. मग इथे सरोज मॅडम प्लीज मी रिक्वेस्ट करते तुम्हाला, हे बघा त्यावेळेला त्या गावात तुम्ही नव्हतात आमच्याबरोबर, आम्ही दोघं एकमेकांबरोबर होतो आणि आम्ही दोघंच होतो तिथे, त्यामुळे ही गोष्ट मला माझ्या पद्धतीने हाताळू द्या असं म्हणून आता इथे सरोजला कलाने सांगितलंय. आता तुम्हाला मी आवडत नाही हे मला माहिती आहे, फक्त एकदाच मला माझ्यावर विश्वास ठेवा आणि हे बघा चांदेकर यामध्ये अडकणार नाही हा मी शब्द देते तुम्हाला असं आता कलाने सांगितलंय बरं का सरोजला. आणि सरोज 2 मिनिटासाठी गप्पच बसले आणि मौनच सगळ्या प्रश्नाचं उत्तर असतं असं समजून कला तिथनं निघून आले. पण प्रेक्षकांनो या सगळ्यांमध्ये तुम्हाला एक गंमत सांगू का, तो जो इकडे हवालदार आहे तो सुद्धा त्याच्या डोक्यातनं काहीतरी विचार करतोय आणि तो नेमका काय विचार करतोय हे शेवटपर्यंत तुम्ही बघत राहा बरं का, कारण शेवटीच कळणार आहे आपल्याला तो विचार नेमका त्याचा काय आहे ते. आता कला आलेली आहे समोर आणि म्हणते इन्स्पेक्टर साहेब मला माझा नवरा दोषी आहे ह्या मुलीचं म्हणणं आहे, तर माझं म्हणणं आहे की तो जो फोटोग्राफर आहे तो सुद्धा तेवढाच दोषी आहे असं तिने आता सांगितले कलाने. आणि आता यांना पण कळत नाही की नेमकं हे असं काय बोलते ते. आणि मग विनयभंग करणं हा जर गुन्हा आहे तर विनयभंग होत असताना शांत बसणं हे सुद्धा चुकीचं आहे असं आता कलानं सांगितलंय. आणि आता उलट त्याने सुद्धा त्या उत्सवाचे फोटो काढले किंवा त्या प्रसंगाचे फोटो काढलेत हे सुद्धा चुकीचं आहे. त्याने ते फोटो इंटरनेटवर टाकले किंवा ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला तर साहेब माझ्या नवऱ्याला अद्वैत चांदेकरला जर तुम्ही अटक करणार असाल तर या फोटोग्राफरला सुद्धा तुम्ही अटक करायला पाहिजे असं कलाने इथे ठामपणे सांगितलंय. आणि आता पोलीस पण म्हणतात की हो मला ही कला मॅडमचं म्हणणं 100% पटलेलं आहे असं म्हणून आता इन्स्पेक्टरनं सांगितलेलं आहे. अद्वैत चांदेकरना आपण अटक करू शकतो तर आपण या फोटोग्राफरला सुद्धा अटक करू शकतोच असं म्हणून सांगितलंय. आणि मग कला म्हणते सर हिने केलेल्या तक्रारीच्या आधारावर तुम्ही जर माझ्या नवऱ्याला अद्वैतला विनयभंगाच्या आरोपाखाली जेलमध्ये टाकणार असाल तर मी आता या क्षणी या फोटोग्राफरच्या विरोधात तक्रार नोंदवते असं म्हणून कलाने आता ट्विस्ट दिलाय बरं का मोठाच. इथे अद्वैतने विनयभंग केलाय म्हणून त्याच्या विरोधात वापरले जाणे पुरावे जे काही आहेत ते यांनी काढलेले फोटो आहेत तर त्याचा कॅमेरा आणि त्याने काढलेले फोटो हे त्याच्या विरोधातले पुरावे आहेत असं आता सांगितलंय बरं का. आणि तिकडनं आता हवालदाराला बोलवलंय, दुसऱ्या हवालदाराला बोलवलंय, त्याने त्याचे केस धरलेत. बोरकर इकडे आता बोलतोय बघा तो फोटोग्राफर कसा चुरू. मग तो म्हणतो की जे तो फोटोग्राफर म्हणतोय आता
मी सांगतो सगळं काही खरं खरं सांगतो, मला नका करू अटक असं म्हणून आता त्याने म्हटलेलं आहे त्या फोटोग्राफरने. आणि मग आता ती मुलगी आणि सगळेच जण बघतात. तोपर्यंत ती मुलगी म्हणते, ए गप्प बस तू, खोटं कशाला बोलतोयस. मग ते तो तिच्यावरच बोलतो, ए तू गप्प बस ग, मी कशाला खोटं बोलू, हे सगळं ना तू रचलंय, समजलं ना असं म्हणून तो आता त्याच्यावर उलटलाय बघा फोटोग्राफर. मग म्हणते, ए गप्प बस. मग तो म्हणतो, मी गप्प बसणार नाही, आता माझ्या विरोधात प्रूफ आहेत, माझा कॅमेरा, आणि आता मी बोलणारच आहे. साहेब मी सांगतो, सगळं खरं खरं सांगतो मी तुम्हाला असं म्हणून परत एकदा तो म्हणतो बरं का. आणि कलाच्या चेहऱ्यावर हसता येते. मग ती म्हणते, हे ज्या दिवशी गावामध्ये आले ना त्या दिवशी तिला कळलं होतं की मोठी मालदार पार्टी आहे म्हणून. आणि मग तिनं मला पुढं सांगितलं, आम्ही त्यांची माहिती काढली की तेव्हा कामाला कळलं ही नेमके कोण आहेत ह्या व्यक्ती. आणि म्हणजे आता ती म्हणते की गावात स्वतःहून एवढा मासा लागलाय तर तो कापायचाच, असं हे जे शब्द आहेत ह्या मुलीचे शब्द आहेत असं म्हणून आता त्यानं सगळं सांगितलेलं आहे खरं. आणि मग म्हणते, काय ग इतक्या वेळेस स्त्रीत्वाच्या गप्पा मारत होतीस तू आणि आता अशी का गप्प बसलीस. हे बघ, स्त्री म्हणून कुठलाही अन्याय सहन करावं लागणं हे चूकच आहे, पण स्त्री आहेस म्हणून कुठल्याही गोष्टीचा गैरफायदा घेणं, स्त्री असल्याचा गैरफायदा घेणं ही त्याहीपेक्षा मोठी चूक आहे असं म्हणून कलानं तिला आता सांगितलंय. आणि हे सगळं का केलंस तू, फक्त काही पैशांसाठी असं म्हणून इथे ती विचारते बरं का कला त्या मुलीला. आणि ती तोंड बंद करून गप्प बसते. आणि आता अचानक मराठीत कशी काय बोलायला लागलीस तू. साहेब तुमच्या समोर सगळं आलंय, तुमचा विश्वास बसलाय ना की माझा नवरा अद्वैत चांदेकर निर्दोष आहे म्हणून असं म्हणून ती विचारते. आणि मग ते म्हणतात की हो, त्याने कुठलाही विनयभंगाचा प्रकार केलेला नाही असं म्हणून. हो तुम्ही जाऊ शकता असं आता सांगितलंय बरं का पोलिसांनी. आणि आम्ही यांना बघून घेतो असं आता पोलीस म्हणतात. आणि सगळे कॅमेरे जे काही आहेत त्या मुलीवर त्या मुलावर असे फिरतात. आणि थँक्यू साहेब असं म्हणून कला निघत असते. आणि मग त्याच्यानंतर ते जो कोणी हवालदार आहेत ते थांबवतात की 1 मिनिट मॅडम थांबा जरा इथे. आणि मग ते त्यांच्या कानात काहीतरी सांगतात बरं का. आणि प्रेक्षकांनो आता खरी मजा आणि खरा ट्विस्ट असा आहे, कारण त्या हवालदारांनी कुठली तरी एक फाईल काढली आहे शोधून. आणि त्या फाईल मध्ये जे काही फोटो आहेत ते फोटो जे काही आहेत ते प्रेक्षकांनो या दोघांचे आहेत बरं का, म्हणजे त्या मुलगीचे आणि त्या फोटोग्राफर मुलाचे आहेत. आणि तिथे त्यांनी वेश बदलून फोटो काढलेले आहेत. आणि ते म्हणतात की साहेब हे बघा त्या मुलानं कशी दाढी लावली आहे बघा, हा फोटो बघा, आणि तो हा मुलगा बघायची दाढी बघा कशी येते, ही दोघं जण तीच आहेत असं म्हणून आता तो हवालदार जे काय ते सांगतात. आपण त्यांना केव्हापासून शोधत होतो, ही तेच आहेत दोघं जण, नीट बघा साहेब तुम्ही कसं चाललंय ह्या दोघांचं. आणि ते बघतात बरं का. आणि गावकरी म्हणतात हा प्रकार काय आहे, या मुलानं दाढी लावलेली आहे आणि हे काय. आणि मग आता पोलीस पण ना त्या दोघांना निरखून बघतात, दोघं बरोबर ना प्लॅन करून आहेत साहेब बघा. आणि तो फोटो बघून मग पोलिसांना पण कळतंय की हीच दोघं आहेत ती जी महिनाभर झाले की हातावर देऊन तुरी जाऊन पळत होती. अच्छा तुम्ही दोघं आहेत, वर्षभर, महिनाभर नाही वर्षभर हाताला तुरी जाऊन पळत होतात, आत्ता सापडलात बरं का, काय शेवटी आलात नाही इथेच असं म्हणून पोलीस पण विचारतायत त्या दोघांना. आणि त्या दोघांना आता आत घ्या असं म्हणून सांगताय, घ्या आत यांना, तुम्हीच ओळखलंय ना तर तुम्हीच यांना आत घ्या असं सांगतायत पोलीस. आणि मग म्हणतात, दादानू आमका माफ करा, आमका काय हो माहिती नाही हो, आमचं गाव चांगलं असा, तुम्ही येत राहा आमच्या गावात असं आता गावकरी हात जोडून सांगतायत. आणि अद्वैत कला दोघं जण बघतायत. तर प्रेक्षकांना उद्याच्या भागात पत्रकारांसमोर जे काही खरं आहे ते येणारच आहे, पण त्याबरोबर अजून एक ट्विस्ट असा घडणार आहे. सरोज समोरच अद्वैत इथे कलाचे आभार मानतोय आणि सरोजच्या दोघांकडे बघतच राहते. आता सरोज ह्या दोघांना एकत्र आणण्यापासून कसं रोखणार हे जाणून घेणं खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हो कमेंट करायला विसरू नका.